मी हा कांदा आधी तळून घेतला आहे, मस्त असा कुरकुरीत झाला आहे आणि सेपरेट पण झाला आहे आणि जरा जास्तच तळून घेतला म्हणजे तो ठेवता येईल आणि नंतर कधीही वापरता येईल. कढईत मी हे तळून घेतला, तीच कढई मी वापरते आणि जेवढं तेल वापरलं होतं त्याच्यापेक्षा मी आता थोडंसं कमी केलं आहे आणि त्याच्यात आता घालते आहे जिरं, 2 मिरच्या आणि कढीपत्त्याची पानं आणि मी इथे लसूण आणि आलं पातळ तुकडे करून घेतलेले आहे. यात आता घालणार आहे अर्धा बारीक चिरलेला कांदा, एक छोटा बारीक चिरलेला टोमॅटो, हळद, कोथिंबीर पावडर, जिरे पावडर, लाल मसाला तुम्हाला जेवढा घालायचा आहे तेवढा तुम्ही घालू शकता, जेवढं तिखट प्रमाण तुम्हाला आवडतं तेवढं. मी इथे या चमच्याचं प्रमाण घेतलेलं आहे आणि 4 चमचे मी लाल मसाला वापरला आहे. हा मी 1 चमचा गरम मसाला टाकते, मी हा घरीच बनवला गरम मसाला. चवीनुसार मीठ, व्यवस्थित ढवळून घ्यायचं. 2 मिनटं वाफ द्यायची जरा. मसाले व्यवस्थित शिजलेत आणि थोडंसं तेलसुद्धा सुटलं आहे आणि आता हे बघा, हे मी मिक्स कडधान्य आहेत, त्याला मोड काही जास्त सुटलेले नाही आहेत, रात्री भिजवत ठेवलेले आणि कुकरमध्ये उकडवून घेतलेत. तर त्याच्यात राजमा आहे, चवळे आहे मोठे, वाटाणे आहेत, मूग आहेत आणि मी वरून आता याच्यावर टाकणार आहे मटकी. इतकी मस्त रेसिपी होणार आहे ना, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला असं वाटेल की आपल्याला हे आधी पहिले का नाही सुचलं आणि आत्ता व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला असं वाटेल की खरंच हे करून बघायला पाहिजे. तर आता मी भरपूर कोथिंबीर टाकली आहे आणि लिंबूचा रस पिळून टाकला आहे आणि आता हे शिजवत ठेवायचे जरा 2-3 मिनटं तरी, म्हणजे ते मसाले जे आहेत ते या कडधान्यांच्यात चांगल्या तऱ्हेने मुरतील, मिक्स होतील, चांगली चव येईल कडधान्यांना. कडधान्य शिजते तोपर्यंत आपण इकडे बघूया, मस्त भात असा शिजून आलेला आहे. बासमती तांदूळ मी वापरलेला आहे आणि त्याच्यात खडे मसाले मी टाकलेले नाही आहेत. नेहमीप्रमाणे आपण जसं भात उकळून घेतो आणि त्याच्यात खडे मसाले टाकतो वगैरे, तसं मी काहीच केलेलं नाही. नॉर्मल भात शिजवून घेतला आहे मी आणि अगदी तो सुट्टा केलेला आहे. आता हे कडधान्य पण शिजले, 2-3 मिनटं झाली आहेत, मस्त असे मिळून आलेले आहेत. तुम्ही बघू शकता, मस्त कलर पण आलेला आहे. आता ही कडधान्य चांगली मस्त एकजीव झालेली आहे. त्याच्यावर मी आता भरभरणार आहे भरपूर अशी कोथिंबीर. आधी पण कोथिंबीर टाकली होती आणि आता पण कोथिंबीर टाकते, मला कोथिंबीर भरपूर लागते. आणि आता ह्याच्यावर टाकणार आहे मगाचा तळून घेतलेला कांदा मी इथे टाकणार आहे. त्यानंतर त्याच्यावर टाकणार आहे हा असा मोकळा बासमती तांदूळ. छान मस्त मोकळा झाला आहे आणि मी प्रमाण असं घेतलं की 1.5 वाटी कडधान्य भिजवलेली आणि 1.5 वाटी तांदूळ, असं समप्रमाण घेतलेलं आहे मी. तुम्हाला वाटेल तसं तुम्ही प्रमाण वाढवू शकता, कमी करू शकता, पण मी माझ्या एकटीसाठीच हा भात करते, त्यामुळे मग मी सध्या तरी एवढंच प्रमाण घेतलं. भात मस्त असा मोकळा असं पसरवून घ्यायचा, जसं आपण बिर्याणीला करतो सेम तसंच. त्याच्यावर भरपूर कोथिंबीर आणि त्यानंतर हा तळलेला कांदा. याच्यात मी दूध वगैरे काही घालणार नाही आहे, केशरचं दूध किंवा कलरचं दूध वगैरे किंवा रंग वगैरे. तर आपण कडधान्य जशी खातो फक्त भातासोबत त्याप्रमाणेच ठेवणार आहे मी. तशीच म्हणजे थोडीशी चव लागणार आहे, पण एक बिर्याणी स्टाईल म्हणून मग असं. खरं म्हणजे आता जास्त शिजवण्याची पण गरज नाही आहे, कारण कडधान्य पण मी उकडून घेतलेले आहेत, भात पण शिजवलेला आहे, मिक्स सगळं केलेलं आहे. पण तरीसुद्धा एक थोडंसं मिक्सअप व्हावं कडधान्य भातात आणि भात कडधान्यात, मस्त सुवास तो असा आतमध्ये पसरावा, यासाठी मी झाकण ठेवून अगदी 2 मिनटं याला ठेवते आहे गॅसवर. आणि आता 2 मिनटं झाली आहेत, मस्त असं छान दिसते, सेम बिर्याणीसारखंच. पण तुम्हाला ही कडधान्याची बिर्याणी कशी वाटली हे नक्की सांगा मला आणि तुम्ही पण करून बघा. नेहमीच्या चिकन, पनीर, व्हेज बिर्याणीशिवाय ही बिर्याणी थोडीशी वेगळी आहे आणि सेम बिर्याणीसारखीच आहे, पण तुम्हाला मिळतील कडधान्य. तर नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ही कशी वाटली. यात तुम्ही बटाटासुद्धा घालू शकता, जसं आपण उसळीत बटाटा घालतो आणि थोडीशी वाढवतो. चिकन नाही आहे किंवा पनीर नाही आहे किंवा टोमॅटो किंवा मका किंवा बटाटासुद्धा नसेल तर हा नक्की उपाय करून बघा बिर्याणीचा. हे दह्यासोबत सर्व केलेलं आहे मी, त्यामुळे आपण जसं उसळ, भात आणि दही खातो त्याप्रमाणे हे मस्त लागेल, यात काहीच शंका नाही आहे. खरंच मी आता टेस्ट करून बघितलं, खूप छान झाली आहे आणि तुम्ही खरंच ट्राय करून बघा. एक काहीतरी नवीन असं, ज्यांना उसळी अशा वेगळ्या खायला आवडत नाहीत त्यांच्यासाठी हा खूपच वेगळा उपाय आहे आणि तो सक्सेसफुल ठरेल एवढी मी खात्री देऊ शकते. तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.